छत्रपती संभाजीनगर शहरात विविध भागातील दुकाने, बिअर शॉप आणि पान टपऱ्यांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। या कारवाईत 3,71,927 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहरातील एकूण 7 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे। या प्रकरणात आरोपी निस्तार अहमद गफार पठाण उर्फ सलमान दुल्हन आणि गणेश शामराव सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे। सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान 25 मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं पैठण गेट परिसरातील दलालवाडी सापळा रचून आरोपी निसार पठाण उर्फ सलमान दुल्हन याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्याने साथीदार गणेश सदावर्तेच्या मदतीनं शहरातील विविध भागांमध्ये दुकाने फोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आरोपींनी महात्मा फुले चौक, औरंगपुरा भाजी मंडई, बुड्डी लाईन, गुलमंडी, टीव्ही सेंटर, NC1 सिडको तसेच आझाद चौक परिसरातील फोटो स्टुडिओ, किराणा दुकाने, पानटपरे आणि बिअर शॉपीचा शटर उचकटून रोख रक्कम आणि साहित्य चोरी केल्याचं तपासात समोर आलंय। पोलिसांनी आरोपी गणेश सदावर्ते याच्या घराची झडती घेतली असता चोरीसाठी वापरलेले लोखंडी टॉमी, हातोडी, 2 वाहने, विविध कंपनीचे कॅमेरे, विदेशी दारू, सिगारेट पाकिट आणि इतर चोरीचा ऐवज असा एकूण 3,71,927 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत सिटी चौक, जिन्सी आणि सिडको पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण 7 चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बाग आणि पथकाने केली आहे।